शिराळा एमआयडीसी बाधित बागायती शेतकऱ्यांसाठी प्रहार मैदानात उतरणार। प्रहार शेतकरी संघटना जिल्हा प्रमुख दिग्विजय पाटील व शेतकऱ्यांनी शेतातच फडकवला तिरंगा। शिराळा एमआयडीसी मध्ये एमआयडीसी प्रशासन बागायती शेती जबरदस्तीने शेतकऱ्यांकडून हिसकावून उद्योगपतींच्या घशात घालत असल्याचा निषेध म्हणून प्रहार शेतकरी संघटना व परिसरातील शेतकरी यांच्याकडून या स्वातंत्र्यदिनी शेती बांधावर झेंडावंदन करण्यात आले। शिराळा एमआयडीसीची पहिली नोंदणी 1997 ला झाली असून त्या लगतच्या क्षेत्रात असणाऱ्या आज शेतीमध्ये शेतकरी सातत्याने शेती करत आहेत। या शेतीमध्ये ऊस, सोयाबीन, आंबा, पेरू इत्यादींची बागायती शेती केली जात आहे। या गेल्या 30 वर्षात या एमआयडीसी नोंदणी परिसरात एमआयडीसी प्रशासनाने कसलीही हालचाल अथवा डेव्हलपिंग केलेले नाही। रस्ते किंवा लाईटच्या सुद्धा सुविधा नाहीत। त्यातच या एमआयडीसी परिसरातून वाकुर्डे बुद्रुक योजनेची जलसिंचन वाहिनी गेलेली आहे। त्यामुळे सदर भाग पूर्णतः बागायत झालेला आहे। खेड परिसरातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे बागायती शेती वगळून एमआयडीसीचा अट्टहास करावा अशा संदर्भात पत्रव्यवहार देखील केलेला आहे। पण गेले महिनाभर कन्हैया ॲग्रो नावाची कंपनी एमआयडीसी व पोलीस प्रशासनाला हाताशी धरून या जागेवर जबरदस्तीने कंपाऊंड मारण्याचा प्रयत्न करत आहे। याचा निषेध नोंदवण्याकरता प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने या बागायती शेतीत काल 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदन करून एमआयडीसी प्रशासनाचा निषेध करण्यात आला। महाराष्ट्र उद्योग विभागाने बागायती शेती वगळण्यासंदर्भात एमआयडीसी प्रशासनाशी पत्रव्यवहार केला असूनही काही उद्योगपतींना पोहोचण्यासाठी एमआयडीसी प्रशासन धन्यता मानत आहे। यात जवळजवळ 100 ते 150 शेतकरी भूमिहीन होणार असून हजारो संसार उघड्यावर पडणार आहेत। या संदर्भात या शेतकऱ्यांनी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख दिग्विजय पाटील, शिराळा तालुका प्रमुख रायसिंग पाटील, शिराळा तालुका उपप्रमुख दिग्विजय पाटील, ओंकार पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे शेतकऱ्यांचे नेते ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू साहेब यांची भेट घेऊन आपल्या वेदना मांडल्या। बच्चू भाऊंनी तात्काळ संबंधित विभागाला निर्देश करत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दालनात बैठक घेण्याचे निर्देश दिले। यावेळी सतीश खबाले, शंकर खबाले, अशोक खबाले, भगवान माळी, संदीप माळी इत्यादी एमआयडीसी बाधित बागायती शेतकरी उपस्थित होते। जय शिवराय, जय प्रहार। मी दिग्विजय पाटील, प्रहार शेतकरी संघटना सांगली जिल्हा प्रमुख। आज 15 ऑगस्ट 1947 भारताचा स्वातंत्र्य दिन, भारताचा नाही म्हणता येणार, इंडियाचा स्वातंत्र्य दिन। 1947 15 ऑगस्टला इंडिया स्वतंत्र झाला, पण माझा भारत पारतंत्र्यात गेला, माझा भारतातील शेतकरी पारतंत्र्यात गेला, त्याला अजून स्वातंत्र्य मिळालेलं नाही। आज आपण आलोय शिराळा एमआयडीसी मध्ये। आज या शिराळा एमआयडीसी मध्ये खेड या गावाच्या हद्दीत आहे आपण। ही शिराळा एमआयडीसीचा आपल्याला परिसर दिसतोय। तर आज इथं बघायला गेलं तर शिराळा एमआयडीसी मध्ये एमआयडीसी आहे आता इथं, आणि गेले जवळजवळ 30 वर्ष झालं या एमआयडीसीचं ॲक्वायरेशन झालेलं आहे। आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या, तलाट्यांच्या, सर्वेयरांच्या कलम कसाईमुळे जो बागायती असणारं शेत आहे आमचं, ते बागायती असणारं शेत आज या एमआयडीसी या उद्योगपतींच्या घशात घालायचं चाललं आहे। 2-3 उद्योगपतींच्यासाठी 70-80 कुटुंब उद्ध्वस्त करायची चालल्यात। एक कन्हैया ॲग्रो नावाची कंपनी आहे। तर या कंपनीच्या अट्टहासापायी हे प्रशासन इथलं जे आपण बघू शकता बागायती शेती आहे, आणि हे बागायती शेती उद्ध्वस्त करून 70 शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचं पाप हे प्रशासन करतंय, हे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ करतंय। आणि 2-3 उद्योजकांचं कुटुंब सांभाळण्यासाठी हजारो शेतकऱ्यांचं घरदार, त्यांचे संसार उघड्यावर पाडण्याचं पाप करतायत हे। इथल्या शेतकऱ्यांनी नामदार बच्चू भाऊ कडू, शेतकऱ्यांचे हृदय सम्राट यांच्याकडे तक्रार केली व या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून त्याच्याकडे या मदतीची मागणी केली। तेव्हा बच्चू भाऊंनी या संदर्भातली मीटिंग उद्योगमंत्री
उदय सामंत साहेबांच्या केबिनला आता लागते काहीच दिवसात, त्यांनी सुद्धा हे बागायती क्षेत्र वगळून जे काय असेल ते करावं. बघायला गेलं तर ह्या 97ला हे ॲक्वायरेशन MIDCचं झालेलं आहे. 27 वर्षात हे शेतकरी इथून बेदखल झालेले नाहीत. हे इथं शेती करतायत, त्यांची गुरंढोरं सांभाळतायत. पण आज एक कुठला तर उद्योगपती किंवा एक कुठला तर कारखानदार उठतोय आणि या शेतकऱ्यांच्या हक्कावर, या शेतकऱ्यांच्या शेतीवर, यांच्या ताटात माती कालवण्याचा प्रकार करतोय. पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन कंपाऊंड मारण्याचा प्रयत्न करतोय. पण MIDCच्या सुद्धा नियमानुसार 20-22 वर्षानंतर इथं काहीच कुठलीही फॅक्टरी उभा राहिली नाही. ते नियमानुसार तसं क्षेत्र शेतकऱ्यांनी द्यायचं आहे. पण कलम कसाई जे महात्मा फुलेंनी सांगितली होती की कलम कसाई शेतकऱ्याचा जीव कसा घेतोय त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि या शिराळा MIDCत बऱ्यापैकी उद्योगधंदे बंद आहेत. शेड फक्त मारून ठेवायचं. तुम्ही बघू शकता हे आता बऱ्यापैकी हे शेड बंदच अवस्थेत आहेत. बऱ्यापैकी बघायला गेलो तर हे बरेच शेड असे ओपनच आहेत. त्यात कुठलाही व्यवसाय उद्योगधंदा काही सुद्धा नाही. हे बंदच आहे सगळं. आणि शेतकऱ्यांच्या जमिनी खाण्यासाठी कशाचा अट्टहास चालू आहे. एवढं कशासाठी शासन यांना सगळ्यांनी वेटीला धरायला लागलंय हे आम्हाला विचारायचं आहे शासनाला. माझी नम्रतेची विनंती आहे, एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री साहेब, तुम्ही भूमिपुत्र आहे. उदय सामंत साहेब, तुम्ही सुद्धा भूमिपुत्र आहे, उद्योगमंत्री. व अजितदादा पवार साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, तुम्ही सुद्धा शेतकरी पुत्र आहे, भूमिपुत्र आहे. पण तुम्ही भूमिपुत्र असला तर या भूमिपुत्रांना तुम्ही वाऱ्यावर सोडू नका. हे शेतकरी बघा, तुम्ही भूमी होऊन जायत्या, त्यांच्याकडे 1 गुंठा सुद्धा शेत जमीन राहत नाही. आणि जर 1-2 उद्योगपतींना जर जगवायसाठी या हजारो निष्पाप शेतकऱ्यांचा जर बळी घ्यायचा असेल तर बाबांनो घेऊ नका. याच्यासारखं पाप या शेतकऱ्यांचं, भूमिपुत्रांचं तुम्ही घेऊ नका. इकडं पलीकडं गायरान जमीन आहे, 31-40 एकर गायरान जमीन आहे. त्या गायरान जमिनीमध्ये तुम्हाला काय करायचं ते करा. पण या गायरान जमिनी सोडून शेतकऱ्याच्या ज्या बागायती जमिनी आहेत, ज्या शेतकऱ्यावर जिथं ऊस आहे, सोयाबीन आहे, पेरू सारखी, आंब्यासारखी पिकं आहेत, तिथं नारळासारखी शेती आहे, इथं ती शेती उद्ध्वस्त करू नका. एवढीच माझी विनंती आहे. आणि या भारतात, इंडियामधला उद्योगपती खुशाल आहे. आज या स्वतंत्र इंडियातल्या उद्योगपती, कारखानदार खुशाल आहे. पण या पारतंत्र्यातला भारतीय माझा शेतकरी आहे, तो अजून पारतंत्र्यातच आहे. तो भूमीहून होण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी ही जात आधीच दुर्मिळ व्हायला लागल्या मुख्यमंत्री महोदय. आणि ती जात परत आणि दुर्मिळ करून, भूमिहीन करून त्याच्या अन्नात तुम्ही माती कालवू नका. एवढीच माझी नम्रतेची विनंती आहे. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही भूमिपुत्र आहे. या शिराळच्या खेळच्या भूमिपुत्रांना तुम्ही न्याय द्यावा. एवढीच मी विनंती करतो. थांबतो. जय शिवराय, जय प्रहार.